मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर जोरदार राजकारण रंगलं। पोलिसांकडून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली। हीच नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नेरूळला पोहोचले। त्यावेळी मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। इतकंच नाही तर अमित ठाकरे यांनी यावेळी सरकारला इशारा देखील दिलाय। पाहूयात। समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रविवारी नेरूळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बेकायदेशीर अनावरण केल्यानंतर अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासाने दाखल झाले। जवळपास 3 तास पोलीस शिवतीर्थावर होते, मात्र अमित ठाकरे घराबाहेर असल्यानं त्यांनी नोटीस स्वीकारली नाही। तुम्ही का त्रास घेतला, मी स्वतः पोलीस ठाण्यात आलो असतो, असं त्यानंतर अमित ठाकरे म्हणाले। त्यानंतर रविवारी अमित ठाकरे थेट नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इशाराही दिलाय। अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही, पण मला वाटतं 4 महिने रखडवणं हा अपमान आहे। त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे। दुसऱ्यांदा अनावरण नाही, मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली, महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत। मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं, कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरड्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही। अमित ठाकरे नेरूळमध्ये येणार असल्यानं सकाळपासूनच मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्यानंतर महाराजांसाठी माझ्या अंगावर पहिली केस पडली, याचा आपल्याला अभिमान असल्याचं अमित ठाकरे म्हणाले। केसचं तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती, ह्याचा मला अभिमान आहे। आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं। दरम्यान अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनीही आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं। अमित ठाकरे यांनी थेट सांगितलेलं आहे की जर महाराजांवरची केस असेल तर 1000 केसेस मी अंगावर घ्यायला आम्ही पण घ्यायला तयार आहोत। मला अभिमान वाटतो एकदम, मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो। दुसरीकडे अमित ठाकरे यांनी नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते 21 नोव्हेंबरला अधिकृतपणे पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। अमित ठाकरेंनी केलेली कृती उत्स्फूर्त होती, तो गुन्हा होऊ शकत नाही, त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यायला हवा असं नाईक म्हणाले। तर शिवसेना शिंदेगडाचे खासदार नरेश मस्कींनी अमित ठाकरेंनी एकदा पुतळ्याचं अनावरण केल्यावर पुन्हा अनावरण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया देत गणेश नाईकांना टोला लगावला। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली, आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। सारखं एका आठवड्यात 2दा अनावरण करणं मला योग्य वाटत नाही। हे आमचं आराध्य दैवत आहे, त्याची उंची कोणी गाठू शकत नाही। त्यामुळे श्रेयवदाची लढाई ही नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या दृष्टीने आराध्य दैवत आहे। उद्घाटन त्याचं कुणीही करू द्या, सारखं एकाच पुतळ्याचं उद्घाटन करणं मला योग्य वाटत नाही। त्यामुळे श्रेयवादाची लढाई नको। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पुकारलेली आंदोलनं आणि त्यांच्यावर दाखल केसेस खुद्द त्यांना आणि मनसेलाही नव्या नाहीयेत। मात्र केसेस अंगावर घेण्यासाठी ठाकरेंची पुढची पिढी सज्ज झाल्याचं अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं। अक्षय कुडकेलवारसह राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।